हॅलो रोहन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्किल्स. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्किल्स या चॅनलवरती. आज आपण आपल्या सेशनमध्ये महाट्रान्सको टेक्निशियन म्हणजेच महापारेषण तंत्रज्ञ या पदाकरिता जे लवकरात लवकर रिक्रुटमेंट येणार आहे त्यासाठी आपण सगळ्यात पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला अॅनालाइज करणार आहोत. आजच्या सेशनमध्ये 2016चा पेपर अॅनालाइज करतोय आणि आपण रिसेंटली काही दिवसाआधीच 2017चा पेपर पण अॅनालाइज केला होता. हे बघा, हे सगळे प्रश्न विचारले गेले होते आणि या सगळ्या प्रश्नांना आपण जाणून घ्यायचं आहे की कशा प्रकारचे कुठल्या टॉपिकमधून हे प्रश्न विचारले. जर मी माझं ॲनालिसिस सांगितलं तर 2017च्या कम्पॅरिझनमध्ये 2016चे जे प्रश्न होते थोडे युनिक विचारले होते, म्हणून त्याला काही घाबरून जायची गरज नाही आहे. ठीक आहे, किंवा तुम्हाला त्याची काही काळजी करायची गरज नाही. एक 5 ते 6 वर्षाचा कालावधी आतापर्यंत आपल्याला निघून गेलेला आहे. 2016 2017पर्यंत जर आता आपण 2023मध्ये बघतोय, ठीक आहे, तर बऱ्याच प्रश्नांची जी लेवल आहे ती चेंज होणार आहे आणि बऱ्याच असे वेगवेगळ्या टॉपिकमध्ये आपण प्रश्न विचारले जाईल. ठीक आहे, तर जर तुम्ही 2017चा जर पेपर हा नसेल पाहिला, ठीक आहे, तर याला डेफिनेटली तुम्ही जाऊन वॉच करा. त्याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड कराल. ठीक आहे, आणि काही दिवसापूर्वीच मी महाट्रान्सको टेक्निशियनसाठी एक पूर्ण मराठीमध्ये कोर्स, ठीक आहे, ज्याच्यामध्ये मी पूर्ण थिअरी, ठीक आहे, प्लस MCQs, ठीक आहे, हे दोन्ही शिकवणार आहेत. ही कोर्स आपला सुरू झालेला आहे आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs या चॅनलवरती. ठीक आहे, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा जो कुपन कोड आहे याची व्हॅलिडिटी मी वाढवून दिलेली आहे. बराच चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आहे आणि बरेच ॲस्पिरंट्स याला जॉईन करणार आहेत अजून. ठीक आहे, त्यांच्यासाठी मी हा MHA50 कुपन कोड जो आहे हा तुम्हाला प्रोव्हाइड करून दिला आहे. यांनी सरळ 50% डिस्काउंट आपल्या कोर्सवरती मिळणार आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाकरिता राहणार आहे. पूर्ण महिन्याचा फीज नाही आहे, ही तुमची पूर्ण वर्षाची फीज आहे. जर तुम्ही याला एका वर्षाला जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर याचा जो वर्षाकाठी जर तुम्ही महिन्याकाठीचा जर खर्च बघितला तर फक्त 41 ते 42 रुपयापर्यंत प्रति महिना, म्हणजे फक्त एक लेस दॅन 1.25 म्हणा किंवा एक रुपया 1 ते 2 रुपये दिवसाच्या हिशोबाने जर तुम्ही आपण कॅल्क्युलेट केलं म्हटलं ते अशी याची कॉस्टिंग राहणार आहे. तर तुम्ही या कोर्सला नक्की जॉईन करा. हे जे सगळे जे टॉपिक्स मी तुम्हाला मेन्शन केलेले आहेत, जसे फंडामेंटल आहे, मटेरियल आहे, एल्युमिनेशन, हे तर फक्त मी तुम्हाला इथे इंट्रोडक्टरी टॉपिक्स मेन्शन केलेले आहेत. या सेशनमध्ये, या कोर्समध्ये आपण 30+ टॉपिक्स वाईज सेशन घेणार आहोत. ठीक आहे, आणि हे सगळे मराठीमध्ये राहणार आहे. मराठीमध्ये प्रश्न पण राहील. ठीक आहे, आणि मी तुम्हाला एक्सप्लेनेशन पण प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, जेणेकरून येणाऱ्या या ज्या महाट्रान्सको टेक्निशियनसाठी तुमची तयारी आतापासूनच सुरू होऊन जाईल. आता हे बघा, या कोर्सची ड्युरेशन मी 2 ते 3 महिने आपण शिकवण्यासाठी घेते. हे शिकवणं झाल्यानंतर पण तुमच्याकडे एक 9 महिने, ठीक आहे, याची व्हॅलिडिटी राहणार आहे. म्हणजे कंप्लीट एका वर्षापर्यंत हे सगळे सेशन पाहणार आहोत तुम्ही. ठीक आहे, आता 2 ते 3 सेशन्स ऑलरेडी अपलोड झालेले आहे 1 तारखेपासून. ठीक आहे, अजून नवीन सेशन येतात आहे आणि त्यांचा चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे. जर तुम्ही या पदाकरिता जर तयारी करत असाल, नक्कीच या कोर्सला प्रिफर करा आणि जॉईन करा. यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला आमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं ॲप डाउनलोड करावं लागेल. ते प्ले स्टोअरवरती डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आणि यासाठी कुपन कोड जो आहे हा MHA50 हा कुपन कोड वापरायला विसरू नका. जी याची ओरिजिनल प्राईस आहे 999 रुपये, ती तुम्हाला फ्लॅट 50% ऑफवरती डायरेक्टली 499 रुपीज येईल. ठीक आहे, हा कुपन कोड लक्षात घ्या, MHA50, महाराष्ट्र 50 म्हणून आहे. ठीक आहे, कसं डाउनलोड करायचं, ॲप स्टोअरला तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं ॲप सर्च करा किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यातून ॲप डाउनलोड करून थोडेसे बेसिक डिटेल्स टाकून रजिस्टर करा, तुमचं नाव आणि तुमचे ईमेल ID. ठीक आहे, नंतर पेड कोर्सच्या सेक्शनमध्ये जाऊन हा कोर्स तुम्ही बाय करू शकता. यासाठी कुपन कोड मी प्रोव्हाइड केलेला आहे आणि कुपन कोड टाकल्यानंतर तुम्ही ज्या काही तुमच्याकडे पेमेंट मेथड आहे, UPI, कार्ड डिटेल्स झालं, ज्या कुठली पण पेमेंट मेथड आहे त्याने तुम्ही पेमेंट करून जर एकदा सक्सेसफुल पेमेंट झालं की त्याच्यानंतर परत ॲप क्लोज करून एकदा ओपन करून तुम्हाला पेड कोर्समध्ये हा सगळा कोर्स वॉच करता येणार आहे. ठीक आहे, एक बेसिकची प्रोसिजर आहे, ही तुम्ही करून घ्या आणि नक्कीच या कोर्सला जॉईन करा. येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आपण बरेच असे टॉपिक आणि बराच एक कॉन्फिडन्स तुम्हाला येऊन जाईल की कुठल्या प्रकारची आपली प्रिपरेशन झाली आहे म्हणून. ठीक आहे, आणि सगळे एक जो एक्झामिनेशनला क्लिअर करण्यासाठी जी काही मेहनत घ्यावीची राहणार नाही ती सगळी मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. त्याची काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, आणि जर तुम्हाला मराठी व्याकरणासाठी वेगळा सेपरेट कोर्स हवा असेल, जर तुम्हाला मराठी व्याकरण फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स लेवल म्हणजे वर्णापासून जर तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल, ठीक आहे, आणि तर हे सगळे जे मराठीचे ग्रामरचे टॉपिक्स आहेत हे सगळे एकाच कोर्समध्ये मिळणार आहे, संपूर्ण मराठी व्याकरण या कोर्समध्ये. या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्ही कोचिफायचं ॲप, जे आमचं नॉन टेक्निकलचं ॲप आहे, तिथे पण तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यावरती हे सगळे नॉन टेक्निकलचे कोर्सेस, त्यावरती तुम्हाला क्वांट्स, इंग्लिश, रिझनिंग हे सगळे कोर्सेस पण मिळणार आहे या परीक्षेसाठी लागणार आहे. ठीक आहे, तर आता आपण आपल्या वळूया मित्रांनो सेशनकडे आणि सगळ्यात पहिले पाहूया आपला सगळ्यात पहिला प्रश्न. ठीक आहे, हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे, 1 बाय 1 तुम्हाला पाहायचे आहे. ठीक आहे, कुठे पण तुम्हाला त्रास जात असेल, कुठे पण तुम्हाला डिफिकल्टीज फेस होत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मला कळवू शकता. बघा, सगळ्यात पहिला काय प्रश्न दिलेला आहे, द अपोजिशन ऑफर्ड टू द फ्लो ऑफ करंट इज नोन ॲज. सिम्पल आहे. हे बघा, जे अपोजिशन ऑफर होता, समजा करंटचा फ्लो होता आहे. ठीक आहे, आज आपण एक कंडक्टर घेतला, कंडक्टर हा कुठला पण असू शकतो, हा समजा ॲल्युमिनियमचा कंडक्टर घेतला आहे. ठीक आहे, एक साधी वायर घेतलेली आहे. ठीक आहे, यामधनं जो करंट फ्लो होता आहे,
ठीक आहे. याला जो अडथळा निर्माण करतो त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स. ही याची प्रॉपर्टी असते. बघा, रेजिस्टन्स आणि रेजिस्टर या दोघांमध्ये फरक आहे. ठीक आहे. हा रेजिस्टर जो आहे हा कंपोनंट आहे. ठीक आहे. हा एक झाला कंपोनंट, याला आपण म्हणतो रेजिस्टर. ठीक आहे. आणि रेजिस्टन्स म्हणजे काय, तर तो त्याचा झाला गुणधर्म. ठीक आहे. ती झाली त्याची प्रॉपर्टी. ठीक आहे. म्हणजेच रेजिस्टर काय, हा एक इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे आणि रेजिस्टन्स काय, ती त्याची प्रॉपर्टी आहे. आणि रेजिस्टन्स काय करतो, याच्यामधून जो करंट फ्लो होतोय त्याला अपोज करतो. रेजिस्टरचा सिम्बॉल आपण अशा प्रकारे ड्रॉ करतो मित्रांनो, आणि त्याला आर या सिम्बॉल इंग्लिश लेटरने आपण डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला काय असतो, आर इज इक्वल्स टू रो एल बाय ए. म्हणजे जसं जसं आपला एरिया वाढला तसं तसं आपला रेजिस्टन्स कमी होतो, किंवा जशी जशी आपली लेंथ वाढली तसं आपला रेजिस्टन्स वाढतो. ठीक आहे. आता याच्यावरती हा जो नॉर्मल स्टँडर्ड रेजिस्टर आहे आपला इलेक्ट्रॉनिक कंपोनंटमधला, त्याच्यावरती वेगवेगळे बँड्स दिलेले असतात आणि त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू ठरते. त्याच्यावरतीच आपला एक नेक्स्ट प्रश्न विचारला गेलेला आहे की ॲज पर द कलर कोड ऑफ द रेजिस्टर इफ द डिजिट व्हॅल्यू इज 8. ठीक आहे. ज्या प्रकारे कलर कोडिंग केलेलं असतं रजिस्टरवरती आणि त्याची जर डिजिट व्हॅल्यू 8 असेल तर त्याच्यावरती कुठला कलर बँड हा सिलेक्ट केलेला असेल. ठीक आहे. या कुठला कलर बँड तिथे असेल. बघा, त्यासाठी कलर बँड असतो ग्रे. याची जी शॉर्टकट टेक्निक आहे मित्रांनो, शॉर्टकट हा एक प्रश्न नक्की येईल तुम्हाला, यावर्षी पण विचारू शकतो. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिला जो कलर असतो आपला तो ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट. ठीक आहे. हे सगळे पहिले कलर लक्षात घ्यायचे. त्यानंतर कलर बँड्स असतात त्यावरती. ठीक आहे. टॉलरन्स बँड याला म्हणतात. त्यावरती प्रश्न पण विचारला गेला आहे, समजा सिल्वर बँड आहे तर त्यासाठी कुठला टॉलरन्स बँड असतो वगैरे वगैरे. ठीक आहे. ह्यावरती पण प्रश्न विचारले जातात. याची शॉर्टकट टेक्निकचा एक मी जो पेज आहे तो इंस्टाग्रामवर अपलोड केलेला आहे आणि आमच्या टेलिग्रामवरती अपलोड केलेला आहे. हे सगळे कलर सिक्वेन्स जसा आहे तो तुम्ही त्याच्यानुसार लक्षात ठेवू शकता. बघा, आता इथे जर सिग्निफिकंट फिगर याचा दिलेला आहे 8. ठीक आहे. तो कशासाठी दिलेला आहे, तो आहे ग्रे कलरसाठी. त्याच प्रकारे जर आपला रेड विचारला असता तर आपला युनिट डिजिट 2 असता. ठीक आहे. त्यासाठी हा कलर सिक्वेन्स तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. ठीक आहे. या इतका सगळा चार्ट आहे, याला पाहून तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, किंवा तुम्हाला जर पहिलेपासून बरेच असे ॲस्पिरंट शून्यापासून प्रिपेअर करतात तर त्यांना हे सगळ्या गोष्टी डिफिकल्ट वाटतात, तर त्याची काही काळजी नका करू. मी कोर्समध्ये या सगळ्या गोष्टीची फंडामेंटल व्हॅल्यूज ह्या शिकवलेल्या आहे. ठीक आहे. तुम्ही त्यानंतर एक व्यवस्थितरित्या कॉन्फिडेंटली या प्रश्नांचे आन्सर करू शकणार आहे. ठीक आहे. आणि सोबतच आपण यूट्यूबला प्रॅक्टिस सेशन्स घेणारच आहोत, तर त्याची काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. तर हा कलर कोड आपल्याला लक्षात घ्यायचा. एका टॉपिकवरती आपल्याला 2 प्रश्न विचारले गेले होते रजिस्टर्सवरती. ठीक आहे. नेक्स्ट असा प्रश्न विचारला गेला होता, इफ द व्होल्टेज ऑर करंट इज व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम बट हॅज द सेम पोलॅरिटी देन इट इज नोन ॲज. बघा काय म्हटलेलं आहे की जर व्होल्टेज आणि करंट हा व्हॅरी होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाईम, पण त्याची जी पोलॅरिटी आहे ती सेम आहे, ती पोलॅरिटी चेंज होत नाही, तर त्याला आपण म्हणतो युनिडायरेक्शनल सोर्स. मित्रांनो, युनिडायरेक्शनल सोर्स म्हणतो. ठीक आहे. किंवा समजा आपल्याकडे DC सोर्स असतात, ते पण एक युनिडायरेक्शनल सोर्स आपल्याकडे एक्झाम्पल असतात. आता इथे वाय ॲक्सिसवरती जर आपण टाईम घेतलं, इथे आहे वेळ आणि इथे आहे त्याची पोलॅरिटी किंवा मॅग्निट्यूड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता हे किंवा व्होल्टेज असू शकतं किंवा हे करंट असू शकतं. बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण याच्या व्होल्टेज किंवा करंटमध्ये एक व्हॅल्यू घेतो आहे. ही आता व्हॅल्यू आहे समजा 10 व्होल्ट आहे इकडे आपल्याकडे, तर याची जी पोलॅरिटी आहे, ठीक आहे, आता याची जी पोलॅरिटी ती पॉझिटिव्ह 10 आहे. ठीक आहे. ही चेंज होते आहे का, याच्यामध्ये बदल येतो काय, बिलकुल नाही. ज्या प्रकारे अल्टरनेटिंग करंट सोर्स असतो त्याची व्हॅल्यू जी आहे, ठीक आहे, ती दर हाफ सायकल नंतर चेंज होते. ठीक आहे. त्याची जी व्हॅल्यू आहे ती दर हाफ सायकल नंतर चेंज होते. तो कुठला झाला, ठीक आहे, तो अल्टरनेटिंग करंट व्होल्टेज सोर्स झाला. ठीक आहे. AC व्होल्टेज सोर्स म्हणतो त्याला. आणि युनिडायरेक्शनल सोर्स म्हणजे युनिडायरेक्शनलचा काय अर्थ होतो की सिंगल डायरेक्शनमध्ये. ओके. तर त्याचा करेक्ट आन्सर येईल आपला ऑप्शन ए. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता, नेटवर्क सेट टू बी डॅश वेन एक्सायटेशन अँड रिस्पॉन्स टर्मिनल कुड बी इंटरचेंज. बघा, प्रश्नांना पाहून बिलकुल घाबरून जायचं नाही आहे. ठीक आहे. सगळे आपण हे नेटवर्क थेरम्स वगैरे पाहणार आहोत, त्याची काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. हा 2016 विचारला गेलेला पेपर होता आणि आज आपण हे 2023 प्रश्न डिस्कस करतोय. ठीक आहे. जरा बरेच युनिक आणि वास्ट टॉपिकमधून हे प्रश्न सिलेक्ट केले गेले होते. ठीक आहे. एक नेटवर्कला आपण रेसिप्रोकल नेटवर्क म्हणतो. ठीक आहे. जेव्हा त्याचं एक्सायटेशन आणि त्याचा रिस्पॉन्स, ठीक आहे, ते इंटरचेंज करू शकतो. म्हणजे जर आपण बघा, रेसिप्रोसिटी थेरम काय सांगतो की कुठल्याही लिनियर बाय डायरेक्शनल सिंगल सोर्समध्ये काय, ठीक आहे, जो एक्सायटेशन असतो, ठीक आहे, म्हणजे जिथून आपण सोर्स प्रोव्हाइड करतो आणि जिथे आपण मेजर करतो, किंवा आपण जिथे मेजर करतो त्याला आपण सोर्स दिला आणि तिथे आपण जिथून एक्सायटेशन देतो तिथे जर आपण मेजर केलं तर त्या दोन्ही व्हॅल्यू सेम असतात. म्हणजे सर्किट काय, त्याची पोझिशन चेंज केल्यानंतर पण त्याच्या व्हॅल्यू सेम येणार आहे, त्यालाच आपण म्हणतो रेसिप्रोकल नेटवर्क. हे बेसिक फंडामेंटल थिअरी सांगितलेली आहे. हे काय याची रेसिप्रोसिटी थेरमची काही डेफिनेशन आहे, टेक्निकल एक फंडामेंटल तुम्हाला सांगतोय. ठीक आहे.
याच्यासाठी बराच आपल्याला एक वेळ घेऊन या सगळ्या टॉपिक्सला शिकावं लागेल. आज आपण आपल्या सेशनमध्ये फक्त 50 कुठले प्रश्न विचारले गेले होते कुठल्या टॉपिकवरती तेच पाहणार आहोत. ठीक आहे. जर तुम्हाला हे थेरम्सबद्दल एक सेपरेट सेशन हवं असेल यूट्यूबला तर तुम्ही मला नक्कीच कळवा, आपण यावरती सेशन पण घेऊन घेऊया. ठीक आहे, लवकरच. नवीन एक प्रश्न अजून विचारला गेला होता, द लोएस्ट एनर्जी स्टेट इज नोन ॲज. ठीक आहे, तर लोएस्ट एनर्जी स्टेटला आपण नॉर्मल म्हणतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे, लोएस्ट एनर्जी स्टेटला आपण म्हणतो नॉर्मल. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. फक्त तुम्ही एक प्रश्नांची लेवल बघा आणि कुठल्या टाईपचे ते प्रश्न विचारले गेले होते. ठीक आहे, यापैकी मी एक रिकमेंड करेल 2017चा जो पेपर सेट केला गेलेला होता तो व्यवस्थित सेट केलेला गेला होता. ठीक आहे, याबद्दल मी थोडंसं माझं एक कॉन्ट्राडिक्टरी एक स्टेटमेंट राहीलच. ठीक आहे, की जरा वेगवेगळ्या टॉपिक्समध्ये यामधनं प्रश्न निवडला गेले होते म्हणून. ठीक आहे, खरं तर हे सगळे इम्पॉर्टंट आहेतच प्रश्न, पण एक वास्ट टॉपिकमध्ये हे प्रश्न सिलेक्ट केले गेले होते. ठीक आहे, 2023मध्ये पण जो पॅटर्न राहणार आहे, ठीक आहे, जरा तो वेगवेगळ्या टॉपिकमधून ते प्रश्न विचारतीलच, पण त्यावरती आपण फंडामेंटलवरती फोकस करू जेणेकरून आपल्याला मॅक्सिमम स्कोअर करता येईल. ठीक आहे, बघा एक असा प्रश्न विचारला गेला होता, विच ऑफ द फॉलोइंग इज अ पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, यामध्ये 4 असे आपल्याकडे ऑप्शन आहे. ॲल्युमिनियम आहे, सिल्वर आहे, कॉपर आहे आणि डायमंड आहे. ठीक आहे, ॲल्युमिनियम, सिल्वर आणि कॉपर हे कुठले झाले, हे झाले मेटल. ठीक आहे, हे मेटल झाले किंवा आपण याला कंडक्टर्स म्हणू. ठीक आहे, आणि डायमंड हा इन्सुलेटरमध्ये येतो. ठीक आहे, डायमंड हा इन्सुलेटरमध्ये, आणि इन्सुलेटरमधून कुठलाही करंट फ्लो होत नाही. ठीक आहे, ज्या प्रकारे सिल्वर, कॉपर आणि ॲल्युमिनियममधून करंट फ्लो होतो, ठीक आहे, करंट फ्लो होण्यास मदत होते, त्याप्रकारे डायमंडमधून करंट फ्लो होत नाही. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता, बाय मेजरिंग कंडक्टिव्हिटी सिग्मा, हा जो लेटर आहे हा ग्रीक लेटर म्हणतात, त्याला ग्रीक लेटर म्हणतात आणि याचं नाव आहे सिग्मा. ठीक आहे, याला म्यू म्हणतात. ठीक आहे, याला म्यू म्हणतात, बरोबर. बाय मेजरिंग कंडक्टिव्हिटी सिग्मा अँड मोबिलिटी म्यू कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय युझिंग. ठीक आहे, कंडक्टिव्हिटीला जर आपण कॅल्क्युलेट केला आणि त्याची जर मोबिलिटी कॅल्क्युलेट केली, ठीक आहे, कंडक्टिव्हिटीला मेजर करून जर त्याची मोबिलिटी कॅल्क्युलेट केली तर हे कशामुळे पॉसिबल होऊ शकतं, हे हॉल इफेक्टवरती पॉसिबल होऊ शकतं. बघा आता बरेच एस्पिरंटला हॉल इफेक्टवरती कन्फ्युजन असतं. प्रिन्सिपल काय याचं हॉल इफेक्टचं हे मी ॲनिमेटेड वेने तुम्हाला सांगितलेलं आहे आणि अशाच प्रकारे मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे त्या कोर्सेसमध्ये. ठीक आहे, तुम्हाला आतापर्यंत मी ज्या काही कोर्सेसमध्ये मी ज्या काही गोष्टी शिकवल्या होत्या त्या मी मॅक्सिमम प्रयत्न केला की तुम्हाला ॲनिमेटेड वेने शिकवू जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजायला. हे बघा, हा प्रिन्सिपल काय म्हणतो हॉल इफेक्टचा, इथे तुम्हाला मराठीमध्ये पण मी एक्सप्लेनेशन दिलं आहे, ते पण तुम्ही वाचू शकता. की जेव्हा एक करंट कॅरिंग कंडक्टर, आता हे बघा ही जी मेटल प्लेट आहे, ठीक आहे, हे काय, हे करंट कॅरिंग कंडक्टर्स आहे. ठीक आहे, किंवा सेमी कंडक्टर म्हणा. ठीक आहे, जेव्हा एका परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्डला आपण त्याला तरी प्लेस करतो, त्याला आपण ठेवतो. ठीक आहे, तेव्हा जेव्हा त्याचं जे व्होल्टेज असतं, व्होल्टेज जे मेजर करतो ते त्याच्या राईट अँगल, म्हणजे आता करंट असा फ्लो होतोय बघा. ठीक आहे, हा करंट असा फ्लो होतोय, तर जो व्होल्टेज मेजरमेंट असतं ना ते त्याच्या राईट अँगलनी असतं. ठीक आहे, ते त्याच्या राईट अँगलनी असतं. हे आपल्याला म्हणजे ज्याचं जे व्होल्टेज आपण मेजर करतो त्याच्या राईट अँगलनी असतं करंट पाच. समजा करंट हा इकडनं येतोय, ठीक आहे, आणि त्याचा व्होल्टेज कशा प्रकारे मेजर करतो आपण राईट अँगलला. ठीक आहे, एक्झॅक्ट आपण राईट अँगलला त्याला मेजर करतो. ठीक आहे, आणि हे जो इफेक्ट असतो म्हणजे ज्या प्रकारे आपण हे व्होल्टेज मेजर करू शकतो राईट अँगलला, ठीक आहे, करंट फ्लो होण्याच्या एकदम राईट अँगलला, म्हणजे 90 अंशाचा कोन म्हणतात. राईट अँगल म्हणजे काय, हे बघा, याला म्हणतो आपण राईट अँगल, 90 डिग्रीचा कोन. ठीक आहे, 90 अंशाचा कोन. ठीक आहे, तर राईट अँगलला आपण याचा व्होल्टेज मेजर करू शकतोय, बरोबर आहे. ठीक आहे, आणि हेच जे इफेक्ट असतं, ठीक आहे, जे मेजरेबल आपण जे व्होल्टेज जे आपण यावरती मेजर करतो त्याच इफेक्टला म्हणतो आपण हॉल इफेक्ट. त्याच्यावरती बरेच असे सेन्सर्स अवेलेबल असतात मित्रांनो. हॉल इफेक्टवरती हा सेमीकंडक्टरवरती पण ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, तर याचा प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल आपलं ऑप्शन सी, हॉल इफेक्ट. आता वळूया आपल्या नवीन प्रश्नाकडे. त्याआधी मी तुम्हाला हे हॉल इफेक्टचे 2 एक इमेजेस दिलेले आहेत, कशा प्रकारचे तुम्हाला राईट अँगलनी व्होल्टेज मेजरमेंट करता येतं हॉल इफेक्टद्वारा, हे तुम्हाला सांगतो. ठीक आहे, असं आहे बघा, इथे DC सप्लाय प्रोव्हाइड केला, इथून या डायरेक्शननी करंट फ्लो होतं, पण आपण व्होल्टेज याच्या एक्झॅक्ट राईट अँगलनी मेजर करतोय. ठीक आहे, हे हॉल व्होल्टेज झालं. ठीक आहे, आणि याच्यातून मॅग्नेटिक फील्ड याला क्रॉस करते, म्हणजे एका कंडक्टरला जर आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोव्हाइड केलेली आहे परपेंडिक्युलर, ठीक आहे, आणि करंटची डायरेक्शन जर ही असेल तर त्याच्यावरती जो आपण जे व्होल्टेज मेजर करू शकतो त्या या 2 पॉईंटला मेजर करू शकतो. ठीक आहे, सिम्पलचा हॉल इफेक्टचा एक कॉन्सेप्ट होता, प्रिन्सिपल होता. नेक्स्ट आपल्याला विचारलेलं की व्हॉट इज द युनिट ऑफ रिव्हर्स रिकव्हरी टाईम. रिव्हर्स रिकव्हरी टाईमचं आपल्याला युनिट विचारलं ते नॅनो सेकंडमध्ये असतं. ठीक आहे, डायोडशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे.
ठीक आहे. डायोडशी रिलेटेड हा प्रश्न विचारला गेला होता. रिव्हर्स रिकव्हरी टाईम हे कशामध्ये मेजर केला जातो? हा नॅनोसेकंडमध्ये. ठीक आहे. टाईम आता बघा, तुम्ही जर अशा प्रकारचे प्रश्न आहे तर टाईम आहे तर तो पॉवर फॅक्टर होईल का? नाही. मेगावॅटमध्ये होतो का? नाही. ॲम्पियरमध्ये टाईम मोजतो का? नाही. NS नॅनोसेकंड. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. अशा प्रकारचे पण प्रश्न तुम्ही ऑप्शनला एलिमिनेट करून सुद्धा पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक. एक प्रश्न विचारला की त्या कुठल्या प्रकारचा रोबोट आपण हा एज्युकेशनमध्ये वापरतो? तो आपला हॉबी रोबोट असतो. ठीक आहे. इंडस्ट्रियल नाही, जनरल नाही, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा रोबोट नसतो तो. सिम्पलचा प्रश्न होता मित्रांनो, हॉबी रोबोट. ठीक आहे. जो आपला छंद असतो, त्या हॉबी म्हणजे काय? छंद. ठीक आहे. जे बेसिक आपल्याला रोबोट असतात त्याला आपण हॉबी रोबोट्स म्हणतो आणि ते एज्युकेशनल पर्पसेससाठी यूज केले जातात. ठीक आहे. एक प्रश्न विचारला गेला होता, बायनरी नंबर सिस्टीम त्याला आपण काय म्हणतो? त्यालाच आपण बेस 2 नंबर सिस्टीम म्हणतो. बघा 4 प्रकारच्या नंबर सिस्टीम असतात. सगळ्यात पहिले असते डेसिमल, जी आपण वापरतो जनरली. ठीक आहे, आपल्या डे टू डे लाईफमध्ये. नंतर येतं बायनरी, ऑक्टल, त्यानंतर येतं हेक्साडेसिमल. याच्यावरती प्रश्न असा विचारले जातात, याचा बेस कुठला आहे? बायनरी डेसिमलचा असतो 10, बायनरीचा 2, त्यामध्ये 2 डिजिट असतात. डेसिमलमध्ये 10 डिजिट्स असतात, 0 पासून ते 9 पर्यंत. 1 पासून ते 10 पर्यंत नाही मित्रांनो, 0 पासून ते 9 पर्यंत असतात. बायनरीमध्ये 2च असतात, 0 किंवा 1. 1ला आपण काय म्हणतो? हाय. ठीक आहे. आणि 0ला काय म्हणतो आपण? लो. ठीक आहे. ऑक्टलमध्ये ज्याचा बेस 8 असतो त्यात 8 डिजिट असतात, 0 पासून ते 7 पर्यंत. हेक्साडेसिमलमध्ये 16 त्याचा बेस असतो आणि याच्यामध्ये डिजिट्स किती असतात? 0 ते 9. आणि त्याच्यामध्ये जे लेटर्स असतात ते A ते F असतात. म्हणजे बघा, इथून 9 नंतर जो 10 असतो तो लेटर A असतो, 11 असतो तो लेटर B, 12 असतो तो लेटर C, जो 13 असतो तो लेटर Dला, 14 असतो तो लेटर Eला, 15 असतो तो लेटर Fला. म्हणजे बेस 16 आहे, त्याचे 16 नंबर्स आणि 16 अल्फाबेट्स आणि किंवा 16 अल्फाबेट आणि नंबर्सचा मिळून हा बेस 16 एक हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम तयार होतो. ठीक आहे. नंबर्स कितीपर्यंत असतात? 0 ते 9 पर्यंत आणि त्याचे लेटर्स असतात A to F. आणि याच्यामध्ये पण असा प्रश्न विचारला जातो की हा F कशाला सिग्निफाय करतो? ठीक आहे. F सिग्निफाय करतो डेसिमल सिस्टीमच्या 15ला. D हा सिग्निफाय करतो, D हा दर्शवतो आपला 13ला. ठीक आहे. C हा दर्शवतो 12ला. अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि याबद्दल अजून जाणून घ्यायचं तर हा मी एक यूट्यूबला सेशन अपलोड केलेलं आहे बऱ्याच दिवसाआधी. ठीक आहे. तर हा तुम्ही सेशन पाहू शकता. याच्यामध्ये जे कन्व्हर्जन येणार आहे, तुम्हाला यावर्षी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. 100% हमखास एक प्रश्न विचारला जातोच खरं तर नंबर सिस्टीमवरती. ठीक आहे. तर हा तुम्ही यावरती तुम्ही जाऊन सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. कुठल्याही बेसमधून जर तुम्हाला बायनरी टू डेसिमल टू बायनरी किंवा बायनरी टू ऑक्टल, हेक्साडेसिमल टू ऑक्टल, कुठलाही बेस, एनी बेस टू एनी बेस जरी विचारलं तरी तुम्हाला हा प्रश्न या सोल्युशन हे जे सेशन पाहिल्यानंतर सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. वळूया आपल्या नवीन प्रश्नाकडे मित्रांनो. आणि एक सांगायचं झालं म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला पहिल्यांदा पाहत असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बरेच अशी सेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि तुमच्याकडनं आम्हाला एक मोटिवेशन मिळतं जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराल, या सेशनला लाईक कराल आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचाल. ठीक आहे. हेच आमच्यासाठी एक मोटिवेशन असतं तुमचं. ठीक आहे. आता एक प्रश्न विचारला गेला होता, द नंबर 2⁸ इक्वल्स टू डॅश इन अ डेसिमल. म्हणजे काय? 2चा घातांक 8 म्हणजे डेसिमलमध्ये किती असतो? ठीक आहे. 2⁸ म्हणजे काय होईल? 2 × 2 × 2 × 2. असेच आपण परत त्याला 2 × 2 × 2 जर आपण 8दा करू तर त्याचा जो व्हॅल्यू येतं डेसिमल सिस्टमला ते येतील 256. ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन इज द गिवन सिम्बॉल इंडिकेट्स विच लॉजिक गेट. इथे जो आपल्याकडे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये हा प्रश्न गेलेला आहे, हा जो लॉजिक गेट आहे कुठला लॉजिक गेट आहे? हा आहे ऑर लॉजिक गेट मित्रांनो. ठीक आहे. हा आहे ऑर लॉजिक गेट. तुम्हाला इथे समजायला येईल. बघा मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे लॉजिक गेट असतात. त्यातलं सगळ्यात पहिला म्हणजे अँड, ऑर, एक्सऑर. ठीक आहे. एक्सनॉर, नॉर आणि नॅन्ड. ठीक आहे. आता त्यापैकी मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क देतो आहे. युनिव्हर्सल गेट म्हणजे कुठले असतात, कुठले 2 युनिव्हर्सल गेट आहे मला कमेंट बॉक्समधून कमेंट करून कळवा. ठीक आहे. फंडामेंटलचा क्वेश्चन. आता बघा, ऑर गेट हा कशा प्रकारे दिसतो, अँड हा अशा प्रकारे दिसतो. ठीक आहे. हा डी तयार झालेला असतो. ऑरमध्ये ह्या प्रकारे हा धनुष्यबाणासारखा दिसतो. ठीक आहे. या प्रकारे. ठीक आहे. इथे जर आपण 2 इनपुट दिले A आणि B, इथे जर 0 इनपुट असेल तर आपल्याला आउटपुट 0 मिळतो आणि बाकी कंडिशनसाठी आपल्याला आउटपुट 1 मिळतं. ठीक आहे. ह्याचे हे ट्रूथ टेबल असतात. ठीक आहे. हे सगळे तुम्हाला लक्षात घ्यायचे असतात. ठीक आहे. बरेच फंडामेंटल आहे. नॅन्ड, नॉर, एक्सनॉरचा. ठीक आहे. हे सगळे तुम्हाला लॉजिक गेट लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. यावरती प्रश्न विचारला गेला होता. नेक्स्ट एक प्रश्न आहे आपल्याकडे, डिव्हायसेस लोकेटेड आउटसाइड द CPU. सेंट्रलाइज प्रोसेसिंग युनिट. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटच्या ज्या बाहेरचे जे डिव्हायसेस असतात त्याला आपण पेरिफेरल डिव्हायसेस म्हणतो. आता पेरिफेरल डिव्हायसेसमध्ये काय येतात आपल्याकडे? त्यामध्ये तो माऊस,
कीबोर्ड, प्रिंटर, डिस्प्ले ड्रायव्हर्स, हे सगळे झाले पेरिफेरल डिव्हायसेस. ठीक आहे. सी पी यूच्या बाहेरील जे काही आपल्याकडे डिव्हायसेस कनेक्टेड असतात त्याला आपण पेरिफेरल म्हणतो, ज्यामध्ये पेनड्राईव्ह वगैरे येतात, कीबोर्ड झालं, माईक झालं किंवा आपल्याकडे स्पीकर झाला. ठीक आहे. हे सगळे पेरिफेरल डिव्हायसेस असतात मित्रांनो. यावरती आपण कम्प्युटर अवेअरनेसवरती आपण प्रश्न विचारला गेला होता. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल. जर आपल्याला पॉसिबल झालं तर आपण CPU आणि या कम्प्युटर अवेअरनेसचे जे पण काही काही फंडामेंटल क्वेश्चन्स आहे तिथे खरं तर मी बरेच असे सेशन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे ऑलरेडी यूट्यूबवरती, ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला या लेवलवरती जर हवं असेल तर तुम्ही मला नक्की एक्झामिनेशनच्या काही दिवसाआधी सांगा. 15 दिवसामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या शिकून घेऊया. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता, व्हॉट इज द प्रोसेसर स्पीड ऑफ बेसिक स्टॅम्प मायक्रो कंट्रोलर BS1 IC मॉड्यूल. ठीक आहे. याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता बघा, बेसिक स्टॅम्प मायक्रो कंट्रोलर जो आहे BS1 IC याचा जी प्रोसेसरची स्पीड किती आहे ती 4 मेगाहर्ट्झ आहे. ठीक आहे. 4 मेगाहर्ट्झ याची जी प्रोसेसरची स्पीड असतं. ठीक आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न विचारला गेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे, डॅश हॅज अ कॉम्प्लेक्सिटी फ्रॉम 12 to 99 गेट. ठीक आहे. आपल्याकडे जे ICs असतात ज्याला आपण इंटिग्रेटेड सर्किट्स म्हणतो. इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय, याच्यामध्ये मिलियन ऑफ ट्रान्झिस्टर, ठीक आहे, हे एम्बेड केलेले असतात. म्हणजे एका छोट्याशा चिपवरती मिलियन्स ऑफ ट्रान्झिस्टर यामध्ये दिले असतात, त्याच्यामुळे ते IC तयार होतं. ठीक आहे. आता याच्यामध्ये इंटिग्रेशन्स असतात. आज आपल्याकडे जर समजा 22 ते 99 गेट्स म्हणजे कुठले मित्रांनो, लॉजिक गेट. ठीक आहे. लॉजिक गेटपासून तयार केले असतात. जर आपल्याकडे 12 ते 99 लॉजिक गेट असेल तर तो मोडला जातो आपल्या स्मॉल स्केल इंटिग्रेशनमध्ये. यासाठी एक तुम्हाला मी एक टेबल मी प्रोव्हाइड करतो, स्मॉल स्केल इंटिग्रेशन, ज्याला SSI म्हणतात, आणि याच्यावरती बरेचदा फुल फॉर्म दिले जातात, विचारले जातात व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VLSI. तर त्याच्यामध्ये जे स्केलेबल, इंट्रोडक्शन, इंटिग्रेशन असे ऑप्शन देऊन तुम्हाला कन्फ्यूज करतात. तर सगळ्यात पहिले जे आहे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं की मीडियम स्केल इंटिग्रेशन जे आहे त्यामध्ये त्याची जे ट्रान्झिस्टर नंबर तो किती असायला पाहिजे आणि त्याचे जे लॉजिक गेट्स किती असतात 12 ते 99. ठीक आहे. म्हणजे जर आपल्याला विचारलं की लार्ज स्केल इंटिग्रेशनमध्ये किती लॉजिक गेट्स असतात तर त्याची व्हॅल्यू असते 100 ते 9999 पर्यंत. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात. त्यामध्ये काय विचारलं गेलं होतं की MSI म्हणजे मीडियम स्केल इंटिग्रेशनमध्ये याची किती लॉजिक गेट्स असतात. ठीक आहे. 12 ते 99 ज्याची रेंज असते तो असतो मीडियम स्केल इंटिग्रेशन. ठीक आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता, द स्पीड रेग्युलेशन ऑफ अ सिरीज मोटर इज डॅश दॅन दॅट ऑफ अ शंट मोटर. हे बघा, जे स्पीड रेग्युलेशन असतं शंट मोटरचं, सिरीज मोटरचं, ते पुअर असतं. या ऑप्शनमधला करेक्ट आन्सर होईल आपला ऑप्शन डी. मी तुम्हाला समजून सांगतोय, जे स्पीड रेग्युलेशन असतं परमनंट मॅग्नेट DC मोटरचं. ठीक आहे. या व्हॅल्यूज लक्षात घ्या मित्रांनो, ते असतं 10 ते 15च्या रेंजमध्ये. ठीक आहे. आणि हे सगळे नोट्स तयार करत झालं. जर तुम्ही आपलं जे सेशन जर तुम्ही कोर्स जॉईन केला असेल त्या कोर्सबरोबरच हे सगळे पण प्रश्नाचे काही काही जे महत्त्वाचे पॉईंट्स आहे ते नोट डाऊन करा आणि बाकी सगळ्या मित्रांनी, ठीक आहे, पण हे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करायला सुरुवात करा. ठीक आहे. जे परमनंट मॅग्नेट DC मोटरचे जे व्होल्टेज रेग्युलेशन असते 10 ते 15% रेंजमध्ये असतं. ठीक आहे. आणि जो शंट मोटर असतो आपल्याकडे, DC शंट मोटर, त्याचे लेस दॅन 10% आपल्याकडे रेग्युलेशन असतं. आता जर आपण सिरीज मोटरची गोष्ट केली तर सिरीज मोटर म्हणजे काय, याच्यामध्ये जी फील्ड वाइंडिंग असते ती त्याच्या आर्मेचरला सिरीजमध्ये कनेक्टेड असते. ठीक आहे. हा झाला त्याचा आर्मेचर. ठीक आहे. ठीक आहे. हा झाला त्याचा आर्मेचर मित्रांनो. ओके. आता यामध्ये काय होतं की याची सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो DC सिरीज मोटर याची कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. टॉर्क वर्सेस स्पीडचा जो कॅरेक्टरिस्टिक्स येतो आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं की बघा, इथे या Y ॲक्सिसला स्पीड पाहिजे, खरं तर त्याचा एकच ग्राफ बनतो, आणि इथे टॉर्क. आता तुम्ही बघू शकता की इथे जो आहे आपण ग्राफला या पॉईंटला काय, इथे हाय स्पीडवरती लो टॉर्क मिळतोय, आणि आपण इथल्या पॉईंटला जर बघितलं तर इथे आपल्याला लो स्पीडवरती हाय टॉर्क मिळतं. ठीक आहे. म्हणजे हा पॉईंट A झाला आणि हा पॉईंट B झाला. तर यावरती एक तुम्हाला कन्क्लुजन सांगतोय की DC सिरीज मोटरची जी स्पीड असते, इनिशियल स्पीड, ठीक आहे, ती इनिशियल स्पीड जी आहे ती हाय असतं. ठीक आहे. म्हणजे इनिशियल टॉर्क जो असतो तो हाय असतो आणि त्याची जी स्पीड आहे ती कमी असते. म्हणजे त्याच्या वाईस वर्सा त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स असतं. ठीक आहे. जर आपल्याकडे पर्सेंटेज रेग्युलेशन काढलं तर ते नो लोड, ठीक आहे, स्पीड नो लोड मायनस स्पीड फुल लोड अपॉन स्पीड फुल लोड इंटू 100. हा झाला रेग्युलेशनचा एक फॉर्म्युला, पर्सेंटेज रेग्युलेशन, स्पीड रेग्युलेशन. ठीक आहे. तर नो लोड स्पीड जी आहे DC मोटरची, ठीक आहे, नो लोड स्पीड जी आहे ती DC मोटरची बरीच हाय असते. ठीक आहे. आता नो लोड स्पीड जी आहे ती DC मोटरची हाय असल्या कारणामुळे जे रेग्युलेशन असतं
ते बरंच कमी असतं आणि त्याला आपण पुअर कॅटेगरीमध्ये कन्सिडर करतो. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल ऑप्शन डी पुअर. ठीक आहे, सिम्पलचा क्वेश्चन नव्हता पण मी तुम्हाला या कॅरेक्टरिस्टिक्सच्या माध्यमातून समजून दिला. बरोबर आहे. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता EMF विच ऑलवेज अपोज द फ्लो ऑफ करंट इन अ मोटर ऑपरेशन इज नोन ॲज. ठीक आहे, असा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स जो आपल्या करंट जो फ्लो होतो मोटर ऑपरेशनमध्ये, ठीक आहे, त्याला नेमका अपोज करतो, त्याला आपण म्हणतो काउंटर EMF. ठीक आहे, ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. सिम्पलचा क्वेश्चन होता. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे इन अ DC मोटर द DC सप्लाय स्विच ऑन विथ अ स्टार्टिंग हँडल इन द डॅश पोझिशन. DC मोटरला स्विच ऑन करतो आपण. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे DC स्टार्टर असतं, DC मोटर जे स्टार्टर असतं, ठीक आहे, त्याचा जो हँडल असतो, ठीक आहे, तो तरी ऑफ पोझिशनवरती असतो. ठीक आहे, ऑफ पोझिशनवरती असतो इनिशियली. ठीक आहे, तरी त्याला आपण DC मोटरला स्टार्ट करतो. द DC सप्लाय स्विच्ड ऑन वाईल स्टार्टिंग हँडल इज इन द ऑफ पोझिशन. इनिशियली त्याचं जे हँडलचं जी पोझिशन असते ती ऑफ पोझिशन असते. त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप त्याचे कटआउट, त्याच्या स्टड्सला आपण हे करतोय, कटआउट करतोय. ठीक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रेजिस्टन्सेस असतात. ठीक आहे, नंतर तो फायनली ऑन स्टेट कंडिशनवर येऊन जातो. ठीक आहे, ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. आपण हे जे वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स आहे याला पण आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. ठीक आहे, एक छोटासा टास्क आहे तुमच्यासाठी. एक प्रश्न विचारला गेला होता व्हॉट इज सिलेंड्रिकल इन शेप अँड माउंटेड ऑन द शाफ्ट. ठीक आहे, कुठला याच्यामधला जो कंपोनंट आहे तो त्याची सिलेंड्रिकल शेप असतं, असं वर्तुळाकार शेप असतो आणि तो शाफ्टवरती माउंट केला जातो. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. या रेफरन्स फिगरचा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. ठीक आहे, एक बघा, एक प्रश्न विचारला गेला होता इन विच इन्स्टंट द प्लेन ऑफ द कॉईल इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. कुठल्या इन्स्टंटला जो प्लेन असतो जो प्लेन ऑफ कॉईल असतो तो परपेंडिक्युलर असतो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डचा, तर तो फर्स्ट इन्स्टंटलाच असतो. हे सेम मी तुम्हाला जर तुम्ही AC सर्किटचा माझा सगळ्यात पहिला कोर्समधला जो टॉपिक पाहिला असेल तर त्यावरती मी कशा प्रकारची आपल्याकडे ही EMF वेव्ह तयार होते मी तुम्हाला शिकवलेली आहे. बघा, आता हा जो टर्न आहे, ठीक आहे, मी तुम्हाला इथे येलो कलरनी हायलाईट करतो, लक्षात आहे. बघा, हा जो टर्न आहे, ठीक आहे, हा जो आहे हा परपेंडिक्युलर आहे. ज्या इथून मॅग्नेटिक फ्लक्सेस येतात आहे, ठीक आहे, इकडने मॅग्नेटिक फ्लक्सेस आहे आणि आपल्या कंडक्टरची डायरेक्शन कशी आहे, बरोबर आहे, ही एकदम परपेंडिक्युलर आहे. ही एकदम परपेंडिक्युलर म्हणजे किती, 90 डिग्रीचा कोन, 90 अंशाचा कोन. ठीक आहे, तर ही परपेंडिक्युलर आहे. आणि इन्स्टंट 2ला ही किती होते, 90 डिग्री. ठीक आहे, त्यानंतर इन्स्टंट 3ला 180 डिग्री. अशा प्रकारे हे जो आपल्याकडे सायनोसायडल वेव्ह तयार होते. तर इन्स्टंट 1ला जो प्लेन असतो, ठीक आहे, हा जो प्लेन आहे याचा हा परपेंडिक्युलर आहे कशाला, मॅग्नेटिक फील्डला. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. एक प्रश्न विचारला गेला होता आपल्याकडे विच पार्ट ऑफ द DC मशीन कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग फंक्शन. यापैकी कुठला जो पार्ट असतो DC मशीनचा, हे बाकी जे आपल्याकडे 2 फंक्शन दिलेले आहे हे तो परफॉर्म करतो. पहिलं त्याचं फंक्शन काय, तो काय काम करतो की टू फॅसिलिटेट द कलेक्शन ऑफ करंट फ्रॉम द आर्मेचर कंडक्टर्स. आर्मेचर कंडक्टरपासून करंट कलेक्शनचं काम करतो. त्यानंतर काय करतो, युनिडायरेक्शनल टॉर्क प्रोड्यूस करतो. ठीक आहे, मोटरच्या केसमध्ये. ठीक आहे, तर तो असतो आपल्याकडे कम्युटेटर मित्रांनो. ठीक आहे, DC मोटरमध्ये कम्युटेटर हा खूप महत्त्वाचा पार्ट प्ले करतो. त्यामध्ये ब्रशेस लागलेले असतात. ठीक आहे, ब्रशेस लागलेले असतात आणि अशा प्रकारचे त्यामध्ये कंटिन्युअस जे मोटर रोटेट होतं किंवा याचं जनरेटर म्हणा किंवा याचं मोटर म्हणा, त्याचं करंट कलेक्शनचं काम करण्याचं हे जे आर्मेचर कंडक्टर्स आहे यामधून करंट कलेक्शनचं काम हे या कम्युटेटर थ्रू केले जातं. ठीक आहे, आणि मोटरच्या कंडिशनमध्ये काय आहे, त्याला आपण युनिडायरेक्शनल टॉर्क प्रोड्यूस करण्याला पण मदत करतो तो. ठीक आहे, ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता इन विच टाईप ऑफ वाइंडिंग इज मेनली यूज्ड इन इंडक्शन मशीन अँड सिंक्रोनस मशीन. यापैकी कुठल्या प्रकारची वाइंडिंग जर आहे ती आपल्या इंडक्शन मशीनमध्ये आणि सिंक्रोनस मशीनमध्ये सहसा वापरली जाते, ती आहे ओपन टाईप वाइंडिंग. मित्रांनो, ओपन टाईप वाइंडिंग जी आहे, ठीक आहे, ही प्रिफर केल्या जाते ओव्हर द क्लोज टाईप वाइंडिंग. ठीक आहे, कारण की याच्यामध्ये बरीच जी फ्लेक्झिबिलिटी मिळते आणि त्याच्या पण फ्लेक्झिबिलिटी मिळते की आपण कशा प्रकार एक जो कनेक्शनचं जे आपल्याला स्वातंत्र्य आहे ते आपल्याला मिळतं. ठीक आहे, एक फ्रीडम ऑफ आपल्याकडे कनेक्शन हे आपल्याला मिळतं या ओपन टाईप वाइंडिंगमध्ये, म्हणून ही प्रिफर केल्या जाते ओव्हर क्लोज लूप वाइंडिंग. ओके, ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर. बघा, 2 प्रकारचे वाइंडिंग असतात. एक तर असतं क्लोज लूप आणि दुसरे असतं ओपन टाईप. क्लोज लूपमध्ये पण ड्रम असतं आणि ग्रामी रिंग टाईप असतं. ठीक आहे, ड्रममध्ये पण लॅप वाइंडिंग झालं, वेव्ह वाइंडिंग झालं, त्याचे पण सिम्प्लेक्स लॅप, मल्टिप्लेक्स वेव्ह आणि सिम्प्लेक्स वेव्ह आणि मल्टिप्लेक्स लॅप अशा प्रकारचे. म्हणजे लॅपमध्ये पण 2 प्रकारचे, सिम्प्लेक्स आणि ड्युप्लेक्स किंवा मल्टिप्लेक्स म्हणतात त्याला. वेव्हमध्ये पण सिम्प्लेक्स वेव्ह आणि मल्टिप्लेक्स वेव्ह अशा प्रकारची त्याची संरचना केलेली असते. ठीक आहे, त्याचं डिफरन्शिएशन केलेलं असतं. आता फक्त तुम्हाला एक प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर आहे ते लक्षात ठेवायचं आहे. त्याचं करेक्ट आन्सर होईल आपलं ऑप्शन ए. ठीक आहे, एक प्रश्न विचारला गेला आहे व्हॉट इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स मेजर्ड बिटवीन 2 कॉइल साइड्स
विच आर कनेक्टेड टू द सेम कम्युटेटर सेगमेंट. एका कम्युटेटर सेगमेंटवरती ज्या दोन कॉइल्सला कनेक्ट केलं असतं त्याच्यामधलं जे डिस्टन्स असतं त्याला म्हणतो आपण फ्रंट पिच मित्रांनो. ठीक आहे, ही जी YF दाखवलेलं आहे तुम्हाला हे असतं फ्रंट पिच. ठीक आहे, आता हा जो कम्युटेटर सेगमेंट झाला एक, ठीक आहे, ही झाली वेव्ह वाइंडिंग. आता वेव्ह वाइंडिंग अशा प्रकारची असते. ठीक आहे, वेव्ह तयार होतं. लॅप म्हणजे काय, ठीक आहे, लॅप हे झालं लॅप वाइंडिंग. ठीक आहे, ओके. तर आता बघा वेव्ह वाइंडिंगमध्ये एकाच कम्युटेटर सेगमेंटला जो हा इथे कनेक्टर कनेक्ट केलेला आहे, ठीक आहे, हे जी कॉईल कनेक्ट केलेली आहे इथला जो हा डिस्टन्स असतो याला आपण म्हणतो फ्रंट पिच. ठीक आहे, याला आपण म्हणतो फ्रंट पिच. आणि याला काय म्हणतो, इट इज द डिस्टन्स बिटवीन द टू कॉईल साइड्स कनेक्टेड टू द सेम कम्युटेटर सेगमेंट. एकाच सेम कम्युटेटर सेगमेंटला कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, याच्या दोन कॉईल साईड आहेत, ही कॉईल साईड झाली, ही दुसरी कॉईल साईड झाली. याच्या मधातलं जे अंतर आहे त्याला आपण म्हणतो फ्रंट पिच. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता आपल्याकडे की डिमांड मीटर हे कुठल्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट आहे. मित्रांनो लक्षात घ्या, 3 प्रकारचे इन्स्ट्रुमेंट असतात. एक तर असते इंडिकेटिंग, जसं की व्होल्टमीटर झालं, ॲमीटर झालं. ठीक आहे, रेकॉर्डिंग असतं. ठीक आहे, जसं CRO झालं आपलं. ठीक आहे, कॅथोड रे ऑसिलोस्कोप. त्याच्यानंतर येते इंटिग्रेटिंग. ठीक आहे, इंटिग्रेटिंगमधलं सगळ्यात महत्त्वाचं जे एक्झाम्पल आहे आपल्याकडे ते वॅट आवर आहे. ठीक आहे, तर जे आपल्याकडे डिमांड मीटर आहे हे पण एक इंटिग्रेटिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये रेकॉर्डिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये मोडलं जातं. ओके, ऑप्शन ए या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे, आता हे बघा रेकॉर्डिंग म्हणजे काय, एका पर्टिक्युलर टाईमसोबत ते त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ते नोट डाऊन करता. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज अ पर्सेंटेज ऑफ एरर अलाउड फॉर अ सिंगल रेंज व्होल्टमीटर ऑर ॲमीटर फॉर इलेक्ट्रोडायनॅमिक इन्स्ट्रुमेंट. इलेक्ट्रोडायनॅमिक इन्स्ट्रुमेंटमध्ये किती पर्सेंटेज ऑफ एरर हा अलाउड असतो सिंगल रेंजसाठी. ठीक आहे, तर तो असतो 0.3%. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे स्टॅटिक प्रश्न पण विचारला गेला होता तुम्हाला. नंतर आपल्याकडे प्रश्न विचारला गेला आहे व्हॉट इज द टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स ॲट 20 डिग्री सेंटीग्रेड फॉर फॉस्फरस ब्रॉन्झ. फॉस्फरस ब्रॉन्झसाठी टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स विचारला गेला आहे 20 डिग्रीसाठी, तर तो असतो 0.0039. ओके, ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल. आणि यासाठी जर आपल्याला 0 डिग्री सेंटीग्रेड जर विचार असेल तर त्याची व्हॅल्यू होते 0.0043. ठीक आहे, 0.0043. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता विच टाईप ऑफ एरर कॅन बी मिनिमाइज्ड विथ रिडक्शन ऑफ वेट ऑफ द मुव्हिंग सिस्टीम. मुव्हिंग सिस्टीम जे असतात आपल्या मीटरमध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे आपल्याकडे ॲरो जो कनेक्ट केलेला असतात इथे. ठीक आहे, हे इन्स्ट्रुमेंट झालं. ठीक आहे, ही झाली त्याची रेंज. आता मुव्हिंग सिस्टीममध्ये आला आपल्याकडे स्पिंडल वगैरे या सगळ्या गोष्टी, आपल्याकडे जो फॉर्मर कॉईल वगैरे जे कनेक्टेड केलं असतं. ठीक आहे, तर कुठला आपण एरर रिड्यूस करू जर आपण त्याचं वेट जर आपण कमी करतोय तर त्याच्याकडून आपल्याला फ्रिक्शन एरर जो आहे तो आपल्याला कमी करता येतो. बघा फ्रिक्शन एरर जर कशामुळे येतो, ठीक आहे, तो येतो आपल्या मुव्हिंग पार्टमुळे. ठीक आहे, तो येतो आपल्या मुव्हिंग पार्टमुळे. आणि त्याला जर अवॉइड करायचं असेल तर आपण टॉर्क टू वेट हा जर रेशिओ जो आहे हा कमी केला, ठीक आहे, हा जर आपण कमी केला तर हे आपण फ्रिक्शन एरर हा अवॉइड करू शकतो मित्रांनो. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट प्रश्न आपल्याकडे विचारला गेलेला आहे विच मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द कॉन्कॅटेनेशन ऑफ द इंडक्शन मोटर. ठीक आहे, कॉन्कॅटेनेशन. ठीक आहे, कॉन्कॅटेनेशन ऑफ अ इंडक्शन मोटर, तर ते आहे आपल्याकडे कास्केड कंट्रोल. कास्केड कंट्रोल इट इज नथिंग बट द सिरीज कंट्रोल. ओके, ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट प्रश्न विचारला की द डॅश इज डिफाइंड एज अ डिफरन्स बिटवीन सिंक्रोनस स्पीड आणि ॲक्च्युअल स्पीड ऑफ द मोटर. बरेचदा आपण प्रश्न पाहिलेला आहे, त्याला आपण म्हणतो स्लिप. स्लिप म्हणजे काय, जी आपली सिंक्रोनस स्पीडवरती मशीन रन होते त्याचा फॉर्म्युला असतो 120 × F डिवाइड बाय P. ठीक आहे, 120 × फ्रिक्वेन्सी, यामध्ये एफचं काय सिग्निफिकन्स असतं, एफ म्हणजे असतं फ्रिक्वेन्सी, पी म्हणजे असतं पोल्स. ठीक आहे, जर आपली सिंक्रोनस मशीन सिंक्रोनस स्पीडवरती रोटेट होते आणि जो आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड जी होते सेटअप होते ती सिंक्रोनस स्पीडवरती रोटेट होते, पण आपला जो रोटर आहे ड्यू टू लॉसेस तो आपल्या रोटर स्पीडवरती रोटेट होतो. या दोघांमधील जे अंतर असतं, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो स्लिप. ठीक आहे, याच्यामध्ये एक पर्सेंटेज समजा इथं 1500 RPM वरती सिंक्रोनस स्पीडचे मॅग्नेटिक फील्ड रोटेट होते, तर आपल्याकडे हा 1440 RPM पर्यंत वगैरे रोटरला ॲक्च्युअल आपल्याकडे स्पीड मिळते. ठीक आहे, हा जो डिफरन्स असतो याच्यामधील जे अंतर असतं त्यालाच आपण म्हणतो स्लिप. त्याचा फॉर्म्युला काय असतो, तो फॉर्म्युला असतो त्याच्याकडे NS म्हणजे सिंक्रोनस स्पीड -N म्हणजेच रोटर स्पीड डिवाइडेड बाय NS. ठीक आहे, सिंपल आहे फॉर्म्युला, लक्षात घ्या. ठीक आहे, या व्हॅल्यू 0 ते 1च्या रेंजमध्ये व्हॅरी करते. ठीक आहे, बरेचसा पर्सेंटेजमध्ये पण दिलेली असते. एक प्रश्न विचारला गेला होता गिवन इक्वेशन रिप्रेझेंट विच टाईप ऑफ लॉसेस. PM = P2 - PC. PM = P2 - PC. बघा आता PM काय असतं मित्रांनो, PM असतो हा आपल्याकडे जो ग्रॉस पॉवर डेव्हलप होतं, जो आपल्याकडे ग्रॉस पॉवर डेव्हलप होतो. ठीक आहे, P2 म्हणजे काय, हे रोटर इनपुट असतो.
हे रोटर इनपुट असतं, ठीक आहे. आणि PC काय, याला आपण म्हणतो कॉपर लॉस. ओके, आता हे बघा यामध्ये एक जी फॉर्म्युला असतो दिलेला, ठीक आहे. एक रेशो असतो P2:PC:PM. हा रेशिओ कशा प्रकारे असतो, हा असतो 1:S:1 ठीक आहे. या रेशिओने तुम्ही कुठला पण व्हॅल्यूज काढू शकता. जर आपल्याला ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप काढायचं असेल आणि आपल्याकडे कॉपर लॉस दिले असेल तर काय करू आपण, PM/PC. आणि याच्यासाठी फक्त स्लिपची व्हॅल्यू लागते, तर आपण काय घेऊ इथून 1 - S इथे काय घेऊ S. या फॉर्म्युलाने आपण व्हॅल्यू काढू शकतो. जर आपल्याकडे स्लिपची व्हॅल्यू दिली आणि कॉपर लॉसची दिले तर आपण ग्रॉस पॉवर डेव्हलप पण काढू शकतो, किंवा आपल्याकडे कॉपर लॉस काढायचं असेल तर आपल्याकडे जर ग्रॉस पॉवर डेव्हलप दिलं असेल तर ते पण काढू शकतो, ठीक आहे. तर याचा जो डिफरन्स असतो याला आपण ग्रॉस मेकॅनिकल पॉवर लॉस म्हणतो, ठीक आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल, ठीक आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. डॅश इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग एनर्जी फ्रॉम सम अल्टरनेट फॉर्म टू इलेक्ट्रिकल व्हाया प्रोसेस, ठीक आहे. म्हणजे जनरेशनच म्हणतं त्याला. जनरेशन म्हणजे काय, इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतो मेकॅनिकल एनर्जीपासून, ठीक आहे, किंवा कुठल्या पण एका प्रोसेसपासून. जनरेशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग एनर्जी फ्रॉम सम अल्टरनेट फॉर्म, ठीक आहे. सम अल्टरनेट फॉर्म, एकतर आपल्याकडे अल्टरनेट फॉर्म म्हणजे हीट राहू शकतो, किंवा आपल्याकडे मेकॅनिकल इनपुट आहे, ठीक आहे. या प्रकारे किंवा सोलर एनर्जी आहे, त्या प्रकारे आपण त्याचं युटिलाइज करून आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करतो, ठीक आहे, एका प्रोसेसमधून. तर त्याला आपण जनरेशन म्हणतो. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट प्रश्न दिलेला आहे. गिवन फिगर इंडिकेट्स विच टाईप ऑफ 4 पोल ग्रॅमर रिंग वाइंडिंग. बघा इथे जो आपल्याकडे जो व्ह्यू दिलेला आहे तो, ठीक आहे, ग्रॅमर रिंग वाइंडिंगचा, ठीक आहे, तो एक क्रॉस सेक्शनल व्ह्यू आहे, ठीक आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. थोडासा वेगळ्या पद्धतीने हा क्वेश्चन सेट केलेला गेलेला आहे मित्रांनो. थोडीशी इम्प्रूव्हमेंट याच्यामध्ये हवी होती, हे मी पण तुम्हाला स्वीकार करून सांगतोय, ठीक आहे. एक नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता. सिंगल कंडक्टर रिक्वायर्स 30 milliseconds to move through a uniform magnetic field of 5 × 10⁻⁶ Maxwell. Find the average voltage generated on the conductor. छोटासा टास्क आहे, याचं करेक्ट आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून काढवा, ठीक आहे. आणि विथ फॉर्म्युला. असं नाही की तुम्ही फक्त डायरेक्टली आन्सर कीमधून याचा आन्सर मार्क करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. एक छोटासा टास्क देत आहे. जर तुम्हाला प्रश्नामध्ये अजून प्रॉब्लेम जात असेल तर आपण याला टेलिग्राममध्ये डिस्कस करून घेऊया, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता. गिवन फिगर इंडिकेट्स विच टाईप ऑफ वाइंडिंग. इथे जे वाइंडिंग दाखवलेली आहे, ठीक आहे. आता एकावरती एक परत आपल्याकडे वाइंडिंग दाखवली आहे, तर ही असते 2 लेअर वाइंडिंग. त्याला म्हणतो आपण 2 लेअर वाइंडिंग. ऑप्शन डी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. वाइंडिंगवरती प्रश्न विचारले गेले होते बरेच. नेक्स्ट प्रश्न आहे. विच टाईप ऑफ वाइंडिंग इज यूज्ड इन अ स्मॉल इंडक्शन मोटर अँड स्मॉल वाउंड इंडक्शन मोटर. स्मॉल वाउंड इंडक्शन मोटर आणि स्मॉल इंडक्शन मोटरमध्ये यापैकी कुठली जी आहे ती वाइंडिंग यूज केल्या जाते, तर ती आहे हाफ अँड होल कॉईल वाइंडिंग, ठीक आहे. हाफ अँड होल कॉईल वाइंडिंग हे स्मॉल इंडक्शन मशीन्समध्ये यूज केल्या जाते जनरली, ठीक आहे. हे बघा अशा वाइंडिंगमध्ये जर आपले नंबर ऑफ कॉईल, हे बघा नंबर ऑफ कॉईल जेव्हा आपले इक्वल होतं, जेव्हा आपले नंबर ऑफ कॉईल पर फेज, समजा आपण म्हणता येईल पर फेज, ठीक आहे, हे जेव्हा इक्वल होतात नंबर ऑफ पेअर्स ऑफ पोलच्या बरोबर, ठीक आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो हाफ कॉईल वाइंडिंग. आणि या जनरली दोन्ही प्रकारच्या वाइंडिंग्स आहेत, ते स्मॉल इंडक्शन मोटर आणि स्मॉल वाउंड इंडक्शन मोटरमध्ये यूज केल्या जातात. नेक्स्ट प्रश्न आहे की डॅश हॅज अ लोड व्होल्टेज कॅरेक्टरिस्टिक्स इन विच नो लोड अँड फुल लोड व्होल्टेजेस आर इक्वल. त्याच्या फ्लॅट कंपाऊंड जनरेटरचं जे व्होल्टेज असतं, ठीक आहे, फ्लॅट कंपाऊंड जनरेटर, ही जी पर्पल कलरची लाईन दिसते, ठीक आहे, आणि ही जी ग्रीन कलरची लाईन दिसते तुम्हाला डॅशमध्ये, ती झाली नो लोड लाईन, ठीक आहे. आणि फ्लॅट कंपाऊंड जनरेटरची जी पण लाईन आहे, ठीक आहे, हे दोन्ही इक्वल्स आहे, ठीक आहे. काय म्हटलं आहे, नो लोड आणि फुल लोड व्होल्टेजेस इक्वल आहे, कशामध्ये, फ्लॅट कंपाऊंड जनरेटरमध्ये, ठीक आहे. एक प्रश्न विचारला गेला तर द प्रॉपर्टी दॅट इज मेजर्ड बाय मॅक्सिमम रेसिड्युअल मॅग्नेटिक इंडक्शन इज नोन ॲज. त्याला आपण म्हणतो रिटेंटिव्हिटी. जर तुम्हाला BH कर्व, हा कर्व कसा फॉर्म होतो हा जर जाणून घ्यायचा असेल, ठीक आहे, तर BH कर्व हिस्टेरिसिस लॉस म्हणून एक सेशन घेतलेलं आहे मी यूट्यूबला, ते तुम्ही नक्की जाऊन पहा. त्यामध्ये सगळं तुम्हाला व्यवस्थित समजायला, रिटेंटिव्हिटी काय, कोएर्सिव्हिटी काय, सॅच्युरेशन काय, ठीक आहे. आणि हे तुम्हाला रिकमेंड यासाठी करतोय कारण आज जर आपण त्या सगळ्या गोष्टी एका सेशनमध्ये डिस्कस करतो म्हटलं तर त्याला 20 ते 30 मिनटं आजच लागेल, ठीक आहे. म्हणून जे सेशन्स मी तुम्हाला रिकमेंड करतो ते तुम्ही नक्की जाऊन बघा. रिटेंटिव्हिटी म्हणजे काय, जे आपल्याकडे रेसिड्युअल मॅग्नेटिझम असतं. आता बघा तुम्ही रेसिड्युअल मॅग्नेटिझम पण म्हणजे काय, हा तुमच्या मनात प्रश्न आला असेल. आता हा आपण घेतला कोर, हा जे आला समजा एक मॅग्नेटिक मटेरियल, ठीक आहे, आपला आयनचा कोर घेतला आपण, ठीक आहे, आणि यावरती आपण वाइंडिंग टर्न केल्या, ठीक आहे. बघा यावरती आपण वाइंडिंग दिलं, ठीक आहे, आणि याला आपण सप्लाय दिला, ठीक आहे. बघा तर याच्यावरती काय होईल, मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप होईल,
ठीक आहे. आणि हा जर सप्लाय आपण काढून टाकला तर यामध्ये याच्यामध्ये काही अंश मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो सप्लाय जो मॅग्नेटिझम राहील ते रिटेन राहील, ठीक आहे, ते ॲज इट इज त्याच्यामध्ये प्रेझेंट राहील. ह्यालाच म्हणतो आपण रिटेंटिव्हिटी, ठीक आहे, ज्यामध्ये रिटेन केलेलं आहे. रिटेन करणे म्हणजे काय असतं, आपण आपल्या गोष्टी लक्षात ठेवणे, साठवून ठेवणे, ठीक आहे. तर हे जे मॅग्नेटिझम असतं, एक स्मॉल अमाऊंट ऑफ मॅग्नेटिझम याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, त्यालाच आपण म्हणतो रिटेंटिव्हिटी, ठीक आहे. आणि हे बघा रिटेंटिव्हिटी याच कारणामुळे आपल्याकडे हा BH कर्व अशा प्रकारे फॉर्म होतो. आणि आता जर आपण इथे नुसती वाइंडिंग घेतली तर हा जर रिटेंटिव्हिटी जर आपला BH कर्व हा अशा प्रकारे देतो, ठीक आहे, जर जिथे एअर ॲज अ हे असतं मीडियम, ठीक आहे, त्या अशा प्रकारचा BH कर्व फॉर्म होतो, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत, ठीक आहे, त्यामध्ये जाऊन पाहू शकता. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं रिटेंटिव्हिटी, ऑप्शन डी. नेक्स्ट प्रश्न आपल्याकडे, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सोलर कॉन्स्टंट. सोलर कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती आहे 1.39 kWh/m². ओके. तर जी एनर्जी प्रोड्यूस होते, ठीक आहे, पर डे ती असते 1.39 kWh/m², ठीक आहे, 1.39 kWh/m². ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता, डॅश इज द प्रोसेस ऑफ कॅप्चरिंग वेस्ट हीट फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग. बघा को जनरेशन हे तुम्हाला माहिती असेल. को जनरेशन म्हणजे काय, जर आपण थर्मल पॉवर स्टेशनमध्ये बघितलं असेल, ठीक आहे, तर आपली जी हीट आहे एकदा टर्बाईनमधून पास गेलेली तर ती जी हीट असते, जी आपल्याकडे स्टीम असते, ती काय नुसती डायरेक्टली थंडी होत नाही, ठीक आहे. त्याच्यामध्ये जे आहे त्या हीटचा जो आहे वापर, ठीक आहे, आपण बाकीच्या प्रोसेसला आपण करू शकतो. म्हणजेच काय की आपला जो मेन एम होता आपला की इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची आहे हीटपासून, तो तर आपण अचीव्ह केलेला आहे. आणि जी वेस्ट हीट आहे, जी आपल्याकडे वाया गेलेली हीट आहे, ठीक आहे, ती आपण हीट रिकव्हरी युनिटमधून त्याला आपण कूलिंग किंवा हिटिंगसाठी किंवा बाकी वेगवेगळ्या प्लांट आपल्या ॲप्लिकेशनसाठी यूज करू शकतो, जेणेकरून आपली जी इफिशियन्सी आहे मित्रांनो, ठीक आहे, इफिशियन्सी जी आहे, ठीक आहे, ती आपण वाढवते. त्यालाच आपण म्हणतो को जनरेशन, ठीक आहे. जनरेशन आणि को जनरेशन, एका जनरेशनसोबत जे आपण दुसऱ्या युटिलिटीचा जर आपण वापर करून घेतोय तर त्याला आपण म्हणतो को जनरेशन. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे, द आउटपुट ऑफ अ विंड मिल इज गिवन बाय. याचा करेक्ट आन्सर होईल आपल्याकडे ऑप्शन बी, ठीक आहे, P = 2.14 × 10⁻³ बघा जो आपल्याकडे फॉर्म्युला असतो विंड मिलचा, जो आपल्याकडे आउटपुट मिळतो तो असतो PM = ½ ρV³, ठीक आहे, ½ ρAV³, ठीक आहे. म्हणजे रो जो असतो, ठीक आहे, हा असतो आपल्याकडे एअर डेन्सिटी, ठीक आहे. ए काय असतो, ए असतो आपला स्वेप्ट एरिया, ठीक आहे. आता स्वेप्ट एरिया म्हणजे काय, आपल्याला तुमच्याकडे जो सिलिंग फॅन आहे लागलेला, ठीक आहे, त्याचे जर कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं ना तर तुम्हाला स्वेप्ट एरिया. आता स्वेप्ट एरिया म्हणजे काय, मला कलर चेंज करावा लागेल सो दॅट समजेल. आता बघा याचा जो पेरिमीटर आहे हा पूर्ण, ह्या ब्लेड्सच्या पूर्ण हा पेरिमीटर, याला आपण म्हणतो स्वेप्ट एरिया, याला आपण म्हणतो स्वेप्ट एरिया, बरोबर आहे, ठीक आहे. तर त्याच प्रकारे हे जे टर्बाईन, आता याला समजा हे अशा न करता आपण हे विंड मिल फॉर्म केले, ठीक आहे, तर हा झाला त्याचा स्वेप्ट एरिया, ठीक आहे. आणि V³ व्ही म्हणजे काय असतं, व्ही असतं वेलॉसिटी ना की व्होल्टेज. हा फॉर्म्युला पण एक्झाममध्ये बरेचदा विचारला जाऊ शकतो. ओके, ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट प्रश्न आपल्याकडे, अ डॅश इज अन ओपन चॅनल ऑर अ टनल डिपेंडिंग अपॉन द पॉवर हाऊस लोकेशन. जर आपला टेल रेस असतं, ठीक आहे, याला टेल रेस जे असतं ते हायड्रो पॉवर स्टेशनमध्ये यूज केलं जातं, ठीक आहे. हे एक ओपन चॅनल किंवा एक टनल असतं, ठीक आहे, त्याच्या पॉवर हाऊसच्या लोकेशननुसार. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. ओके, पुढे आपल्या नवीन प्रश्नाकडे, in which process the water enters the surface strata of the soil and makes its way downwards to the water table. म्हणजे बघा अशा कुठल्या वेने जे आहे तो पाणी एंटर करतं आपल्या सॉईलमध्ये त्याला आपण म्हणतो इनफिल्ट्रेशन, ठीक आहे. त्याला आपण या प्रोसेसलाच इनफिल्ट्रेशनचं नाव दिलेलं आहे, ठीक आहे. कुठल्या अशा प्रक्रियेत जे पाणी आहे त्याच्या पृष्ठभागाच्या स्तरावरील प्रवेश करतो त्याच्या भूजलाच्या दिशेने, ठीक आहे. हे वॉटर ग्राउंड वॉटर जे असतं ज्यामध्ये आपण विहिरी वगैरे मध्ये पाणी लागतं, ठीक आहे, हे भूजल असतं खाली, ठीक आहे, ग्राउंडच्या खाली एकदम बऱ्याच खाली, ठीक आहे. तर हे त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, त्याच प्रोसेसला इनफिल्ट्रेशन असतो. त्या प्रोसेसमध्येच इनफिल्ट्रेशनचं नाव असं दिलेलं आहे, ठीक आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आलं आहे. बघा यामधून पण आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न विचारला आहे आपल्याकडे, डॅश ऑफ द ट्रान्समिशन लाईन इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ चेंज इन व्होल्टेज ॲट द रिसिव्हिंग एंड फ्रॉम द नो लोड टू फुल लोड कीपिंग द सेंडिंग एंड व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट टू द फुल लोड व्होल्टेज. म्हणजे रेग्युलेशनलाच आपण डिफाईन करतो. रेग्युलेशन जे असतं ट्रान्समिशन लाईनमध्ये जे व्होल्टेजचं चेंज होतं, ठीक आहे, नो लोड टू फुल लोड, ठीक आहे, नो लोड टू फुल लोड जे व्हेरिएशन होतं, ठीक आहे, रेशिओ ऑफ चेंज इन व्होल्टेज ॲट अ रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, ठीक आहे. बघा हे झालं रिसिव्हिंग एंड व्होल्टेज, हे झालं सेंडिंग एंड व्होल्टेज, ठीक आहे. फ्रॉम नो लोड टू फुल लोड, ठीक आहे, नो लोड ते फुल लोडपासून जे चेंज होतं व्होल्टेजचं त्याच आपण फॅक्टरमध्ये डिफाईन करू शकतो की जे सेंडिंग एंड व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी आहे ते पण कॉन्स्टंट ठेवतं, ठीक आहे. म्हणजे VS ची सेंडिंग एंड व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी ती कॉन्स्टंट ठेवते,
टू द फुल लोड व्होल्टेज. म्हणजे जनरली रेग्युलेशनचाच फॉर्म्युला दिलेला आहे. रेग्युलेशन म्हणजे काय, इट इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ डिफरन्स बिटवीन सेंडिंग एंड व्होल्टेज अँड रिसिविंग एंड व्होल्टेज. ठीक आहे. त्याच कारणामुळे टू द रिसिविंग एंड व्होल्टेज ऑफ द ट्रान्समिशन लाईन बिटवीन द कंडक्टर्स. ठीक आहे. याचा फॉर्म्युला असतो VS मायनस VR अपॉन VR. ठीक आहे. रेग्युलेशन म्हणजे काय, जे चेंज असतं सेंडिंग एंड टू रिसिविंग एंड. रेग्युलेशन आपण का 0 ठेवतो याबद्दल पण जरा बऱ्याचदा तुम्हाला प्रश्न विचारला असेल. आपल्याला 0% रेग्युलेशन का होतं, की आपल्याकडे जितका आपण व्होल्टेज सेंड करतो तितका आपल्याला रिसिव्ह व्हायला असतो, याच्यामध्ये चेंजेस दिसायला नको. ठीक आहे. आणि जो व्हॅरिएशन होत आहे, जो आपल्याला बदल होत आहे याच्यामध्ये सेंडिंग एंड टू रिसिविंग एंड व्होल्टेज, इव्हन अप्लिकेशन ऑफ व्होल्टेज लोड, जर आपण लोड अप्लाय करतो आहे, ठीक आहे, कमी किंवा जास्त होत आहे, तर त्याच्यामध्ये त्याचं सेंडिंग एंड व्होल्टेज ते रिसिविंग एंड व्होल्टेजमध्ये काही बदल यायला नको. ठीक आहे. म्हणजेच आपलं रेग्युलेशन शून्य आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता, गिवन फिगर इंडिकेट्स विच टाईप ऑफ इन्सुलेटर यूज्ड इन अ ओव्हरहेड ट्रान्समिशन. ठीक आहे. याच्यामध्ये जे फिगर इथे दाखवलेलं आहे हे कुठल्या प्रकारचे इन्सुलेटर याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे. तर ते इन्सुलेटर आहे पिन इन्सुलेटर. मित्रांनो, अशा प्रकारे त्याची ओरिजिनल इमेज असते. याच्याबद्दल एक प्रश्न विचारला गेला होता महाट्रान्सको ए एक्झामिनेशनमध्ये. ठीक आहे. याची व्होल्टेज लेवल विचारली गेली होती. त्याची व्होल्टेज लेवल आहे 33 किलोवोल्ट. ठीक आहे. हे का स्टँडिंग किंवा हे कुठे यूज केलं जातं, पिन टाईप इन्सुलेटर स्ट्रेट रनिंग ट्रान्समिशन लाईनमध्ये जनरली यूज केलं जातं. ठीक आहे. हे पोर्सिलिन असतं. ठीक आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता, विच ॲप्लिकेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज मॅन्डेटरी फॉर ऑल मेडिकल इक्विपमेंट. बघा, मेडिकल इक्विपमेंटमध्ये आपल्याकडे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरची खरंच गरज असते. इलेक्ट्रिकल आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर हा 1:1 रेशिओचा असतो. आणि आपण आयसोलेशन का बरं प्रोव्हाइड करतो, कारण की जे आपल्याकडे हॉस्पिटल्समध्ये आपल्याकडे जे इक्विपमेंट यूज केले असतात ते बरेच सेन्सिटिव्ह असतात आणि ते अफेक्ट करतात आपल्या ह्युमनशी. ठीक आहे. आणि ते ह्युमनशी कनेक्टेड असल्या कारणामुळे इथेमध्ये कुठला पण एखादा स्पाईक वगैरे आला, ठीक आहे, तर तो आयसोलेट व्हावा, तो डायरेक्टली आपल्याकडे स्पाईक आपल्या आपल्या मेडिकल इन्स्ट्रुमेंटला अफेक्ट करू नये. आणि त्या मेडिकल इन्स्ट्रुमेंटमुळे जर कुणाची जे प्राण आहे ते वाचू शकत असेल आणि त्याच्यामध्ये जर समजा बिघाड झाला, ठीक आहे, आणि तो एकदम हाय व्होल्टेजमध्ये किंवा ट्रान्झिटमुळे जर समजा काही बिघाड झाला तर सरळ ते आपल्या ह्युमन लाईफवरती अफेक्ट करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये जीवितहानी होण्याची बरेच चान्सेस असतात. म्हणून याच्यामध्ये इलेक्ट्रिकल आयसोलेशन हे यूज केलं जातं. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला होता, गिवन फिगर इंडिकेट्स विच टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर. यामध्ये इथे ट्रान्सफॉर्मर दाखवलं आहे. ठीक आहे. हे झालं कोर आणि ह्याच्यावरती झालं आहे त्या वाइंडिंग्स. ठीक आहे. तर हे आहे कोर टाईप ऑफ ट्रान्सफॉर्मर, ज्यावरती लो व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंग आहे, हाय व्होल्टेजवरती किंवा हाय व्होल्टेज प्रायमरी वाइंडिंग जे आहे ते लो व्होल्टेजवरती वाइंड केलं जातं. ठीक आहे. त्याचाच एक क्रॉस सेक्शनल एरिया दाखवला आहे. ही जरा इमेज क्लिअर नाही आहे, आपण प्रिव्हियस इयर पेपरमधनं घेतल्यामुळे, पण त्याची ओरिजिनल इमेज प्रोव्हाइड केली आहे. ठीक आहे. कोर टाईप आणि शेल टाईप दोन प्रकारच्या आपल्याकडे ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन असतात, आपण नक्कीच शिकूया. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न विचारला गेला तर व्हॉट इज कॅपॅसिटन्स व्हॅल्यू इन मायक्रोफॅरेड फॉर 1/8 हॉर्स पॉवर. ठीक आहे. 1/8 हॉर्स पॉवर म्हणजे म्हटलं किती झालं, 1/8ला जर आपण कन्वर्ट केलं, ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू होते 0.125 HP. ठीक आहे. तर त्याला आपण त्याची किलोवॅट जर कन्सिडर केलं तर 0.0919 किलोवॅटमध्ये येतं. ठीक आहे. तर याच्या किलोवॅटच्या हिशोबाने जर आपल्याला जर कॅपॅसिटन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो 80 मायक्रोफॅरेडचा कॅपॅसिटर लागतो. याचा मित्रांनो स्टँडर्ड चार्टच येतो, स्टँडर्ड टेबलच येतो, तो मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल, जेणेकरून तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आपल्याकडे विचारला आहे, द क्वाड्रेचर पल्सेटिंग रोटर फील्ड रिॲक्ट्स अगेन्स्ट द पल्सेटिंग मेन फील्ड टू प्रोड्यूस अ डॅश. ठीक आहे. क्वाड्रेचर पल्सेटिंग रोटर फील्ड जी आहे ती रिॲक्ट होते पल्सेटिंग मेन फील्डनी आणि त्यांनीच आपला रिझल्टंट फील्ड ही तयार होते. ऑप्शन डी या करेक्ट प्रश्नाचं करेक्ट आन्सर येईल. इलेक्ट्रोमॅग्नेटिझम मोटर्समधला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिझम असतो त्याच्यावरती हा प्रश्न विचारला गेला असतो. जो आर्मेचर रिॲक्शनवरती जे छोटे कॉन्सेप्ट्स आहे ना ते शिकवा, त्यावेळेस आपल्याला हे सगळे क्वेश्चन जे आहे ते समजायला येतील. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आपल्याकडे, व्हॉट कॅन बी यूज्ड फॉर हाय फ्रिक्वेन्सी केबल ॲज इट हॅज अ लो मेल्टिंग पॉईंट. हाय फ्रिक्वेन्सी केबलमध्ये आपण पॉलिथिलिन हा यूज करतो. ठीक आहे. हा पॉलिथिलिन का बरं यूज करतो, कारण की याची जी मेल्टिंग पॉईंट आहे तो कमी असतो आणि ह्याची जी प्रॉपर्टीज आहे ती हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्सला सपोर्ट करणारी आहे. ठीक आहे. आणि चांगली एक्सलंट प्रॉपर्टीचा प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्हसाठी. ठीक आहे. आणि त्याचे लॉसेस पण कमी असतात. ठीक आहे. म्हणून हा मटेरियल यूज केला जातो पॉलिथिलिन. ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. आणि लास्ट प्रश्न आपल्या या प्रिव्हियसली विचारला गेला होता 2016च्या पेपरमध्ये, विच क्लास ऑफ इन्सुलेटिंग मटेरियल कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ मटेरियल अँड आर ॲक्सेप्टेड ॲट 120 डिग्री टेम्परेचर. आपल्याकडे YAE BFHC हे अशा प्रकारचे इन्सुलेशन लेवल असतात. ठीक आहे. जो आपल्याकडे 120 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत जर तापमान सहन करू शकणारा जो क्लास ऑफ इन्सुलेशन असतो तो असतो क्लास ई. ऑप्शन ए या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. आणि हा टेबल तुम्हाला नक्की लक्षात ठेवायचा मित्रांनो, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या
परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर हे होते आपले महाट्रान्सको तंत्रज्ञ या पदाकरिता जे प्रिव्हियसली 2016मध्ये 50 प्रश्न विचारले गेले त्याचं कंप्लीट सोल्युशन. आय होप तुम्हाला सेशन नक्कीच आवडले असेल. जे तुम्हाला 2 कोर्सेस मी रिकमेंड केले हे तुम्ही नक्की जॉईन करा. दोन्ही आमचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. तुम्हाला लवकरात लवकर त्याची नॉन टेक्निकलची प्रिपरेशन आतापासूनच करण्यासाठी पूर्ण मराठीमध्ये कोर्सेस पण येणार आहे. क्वांट झालं किंवा रिझनिंग झाला. ठीक आहे, त्याचप्रकारे हा जर कोर्स आहे तुम्हाला महाट्रान्सको टेक्निशियनचा हा कम्प्लिटली टेक्निकल कोर्स जॉईन करायचा असेल, ठीक आहे, पूर्ण वर्षाकरिता फक्त 500 रुपयामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. कुपन कोड वापरायला नका विसरू, कारण की हा कुपन कोड लवकरात लवकर एक्सपायर होईल मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन गाईज. ठीक आहे, कुठलीही क्वेरी असेल तर मला नक्कीच कळवा. आमच्या चॅनल कोचिफाय आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQsला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. टेलिग्राम चॅनलशी कनेक्टेड राहा. जुना पेपर पाहायचा असेल 2017चा जो आधी सेशन टाकलेला आहे तो इथे क्लिक करून पाहू शकता. ठीक आहे, मराठीचे सेशन हवे असेल तर तुम्ही इथे क्लिक करून हे सगळे सेशन पाहू शकता. सो भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकर मित्रांनो. आजचा सेशन कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समधून कळवा.